जैन मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ज्यांचं जर शिक्षक पद भरतीमध्ये बघा निवड झाली आहे, तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात महत्त्वाचे जे काही अपडेट आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। तर जवळपास जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात 10 ते या ठिकाणी बघा 11 जिल्ह्यांचं आपल्यापर्यंत महत्त्वाचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं पत्र आहे तर ते आपल्यापर्यंत प्राप्त झालं आहे। तसंच बघा ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालं असेल तर त्यांच्या ईमेलला तुम्ही स्वतः चेक करत जा की आपल्या ईमेलला या ठिकाणी बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात काही मेसेज वगैरे आला आहे का, ईमेल आहे का, तो देखील चेक करा। आणि जे काही संबंधित झेडपीची तुम्हाला निवड झाली असेल तर त्या झेडपीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती सध्या तुम्ही भेट देत राहा। तरी देखील बघा जे काही सध्या आलेले जे वेळापत्रक आहे जिल्हा परिषदचं, तर त्याच्यात बघा हे जे जिल्हा परिषद बघा या ठिकाणी नांदेडचं आहे। तर नांदेडची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शिक्षक पद भरतीचं 4 तारखेपासून तर 5 तारखेपर्यंत या ठिकाणी असणार आहे, मराठी माध्यम आणि उर्दू माध्यमाचं। तर या ठिकाणी बघा ज्यांचं नाव असेल, ज्यांच्याकडे या ठिकाणी बघा ही रिकमेंडेशन झालं असेल निवडी संदर्भात, तर त्यांनी संबंधित डेटला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे जिल्हा परिषद नांदेड संदर्भात। तर ह्याच्यामध्ये बघा हे महत्त्वाचं परत दुसरं जे काही पत्र आहे तर ते आहे या ठिकाणी बघा जिल्हा परिषद नांदेडचं होतं। तर ह्याच्यात देखील या ठिकाणी बघा महत्त्वाचे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात देण्यात आलं आहे। तर जवळपास या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट आहे तर ते तुम्हाला घेऊन या ठिकाणी हजर हे राहायचं आहे जिल्हा परिषद नांदेड संदर्भात। तसंच बघा पुढचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर जिल्हा परिषद अलिबागचं आहे। या ठिकाणी बघा जिल्हा परिषद अलिबाग, तर त्या संदर्भात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी आलेलं आहे। तर अलिबागचं या ठिकाणी जे काही जिल्हा परिषद आहे म्हणजे जिल्हा परिषद 4, 5 आणि 6 अशा या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी अलिबाग जिल्हा परिषद ज्यांना रिकमेंडेशन झालं असेल तर त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित हे राहायचं आहे। तसंच बघा जी महत्त्वाची जिल्हा परिषद आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचं, तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचं देखील महत्त्वाचं या ठिकाणी पत्र इश्यू करण्यात आलं आहे। तर सिंधुदुर्ग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 4, 5 आणि 6 तर ह्या 3 डेटमध्ये सध्या असणार आहे। तर त्या ठिकाणी तुम्हाला सिंधुदुर्गमध्ये ज्यांची निवड झाली असेल तर तुम्हाला संबंधित डेटला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। तसं तुम्हाला जे काही निवड यादीतील जी क्रमांक आहे तर त्या क्रमांकामध्ये आपलं नाव चेक करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला संबंधित जिल्हा परिषदमध्ये सध्या उपस्थित हे राहायचं आहे। या पत्रामध्ये कुठं उपस्थित राहायचं त्याचा ॲड्रेस देखील देण्यात आले आहे। ही होती सिंधुदुर्ग जिल्हा परिषद संदर्भात। त्यानंतर रत्नागिरीचं पण या ठिकाणी बघा पत्र आलेलं आहे रत्नागिरीचं महत्त्वाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात। तर रत्नागिरीचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी देण्यात आलं आहे 29 व 1/3/2024 पर्यंत। म्हणजे या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 29 तारखेला व या ठिकाणी बघा 1/3/2024 असं या ठिकाणी देण्यात आलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रत्नागिरी जिल्हा परिषद संदर्भात। तर ज्यांचं रत्नागिरीला सिलेक्शन झालं आहे तर त्यांनी संबंधित जिल्हा परिषदला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा आणि ह्या तारखेला तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित हे राहा। त्यानंतर बघा महत्त्वाचं या ठिकाणी नांदेडचं संदर्भात आहे। तर या ठिकाणी जे काही गोंदिया संदर्भात आहे। तर गोंदियाचं ह्या जी वेबसाईट देण्यात आली आहे तर ह्या वेबसाईटवर बघा उमेदवारांना जे महत्त्वाच्या निवडीच्या संदर्भात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात अधिकृत जी वेबसाईट आहे तर ह्याच्यावरती सध्या ते अवेलेबल होणार। तर प्रत्येक ज्या जिल्हा परिषदचं तुमचं सिलेक्शन झालं असेल तर ऑफिशियल वेबसाईट असेल त्या जिल्ह्याची, तर त्या जिल्ह्याच्या वेबसाईटला तुम्ही भेट देत राहा। तसंच बघा पुढचं जे आहे ते नागपूर जिल्हा परिषद संदर्भात आहे। तर नागपूर जिल्हा परिषदचं देखील महत्त्वाचं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं पत्र आलं आहे। तर नागपूरचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता टाईम टेबल देण्यात आलं आहे 29 तारीख, त्यानंतर 1/3/2024, 4/3 आणि 5/3 म्हणजे 29 तारखेपासून तर 1 तारखेला, त्यानंतर 4 तारखेला आणि 5 तारखेला असं या ठिकाणी 4 दिवसाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या या ठिकाणी नागपूरचं देण्यात आलं आहे। तर ज्यांचं नागपूर जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी निवड झाली असेल तर त्यांनी महत्त्वाच्या ज्या डेट देण्यात आल्या आहे तर या ठिकाणी बघा 29/2/2024, 1/3, 4/3 आणि 5/3 अशा ज्या डेट देण्यात आल्या आहे, संबंधित क्रमांक देण्यात आला आहे तुमच्या निवड यादीतील। तर त्या उमेदवारांनी या ठिकाणी ज्या संबंधित ज्या डेट देण्यात आल्या आहे तर त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहायचं आहे आणि संबंधित जी काही झेडपी आहे त्याला देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा पुढची आहे जिल्हा परिषद अहमदनगर। तर अहमदनगरचं देखील पत्र आलेलं आहे। तर अहमदनगरची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघूया आपण। तर हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे 1/3/2024 आणि 2/3/2024 असं 2 दिवसाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे। मग त्याच्यामध्ये 1 ते 75 उमेदवार पहिल्या दिवसाला आणि 76 ते 143 उमेदवार दुसऱ्या दिवसाला। तर संबंधित जे काही छत्रपती शिवाजी महाराज सभागृह 4था मजला जिल्हा परिषद अहमदनगर, तर अहमदनगरला ज्यांचं सिलेक्शन झालं असेल त्यांनी संबंधित जी काही डेट देण्यात आली आहे 1 आणि 2 तारीख, तर त्या डेटला अहमदनगर जिल्हा परिषदचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या होणार आहे। तरी देखील तुम्ही ह्या जिल्हा परिषदला सध्या कॉन्टॅक्ट करून घ्या। त्यानंतर हे जे व्हेरिफिकेशन होतं ते या ठिकाणी मराठी मीडियम होतं अहमदनगरचं। त्यानंतर दुसरं जे आहे ते उर्दू मीडियमसाठी आहे। तर उर्दू मीडियमचं अहमदनगरचं बघा अहमदनगर जिल्हा परिषदचं 2 तारखेला होणार आहे उर्दू मीडियमचं जिल्हा परिषद अहमदनगरचं।
तर बघा अहमदनगरचं जे काही व्हेरिफिकेशन आहे उर्दू माध्यमाचं तर या ठिकाणी देण्यात आलं आहे. तर उर्दू माध्यमाचं जे काही व्हेरिफिकेशन होणार आहे तर ते 2 तारीख जी देण्यात आली आहे 2/3/2024. तर या संबंधित जे काही उर्दू माध्यमाचे उमेदवार असेल तर त्यांनी 2 तारखेला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. जिल्हा परिषद अहमदनगरचं या ठिकाणी व्हेरिफिकेशन असणार आहे. तसंच बघा पुढचं व्हेरिफिकेशनचं संदर्भात या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका संदर्भात आहे. तर त्याचं देखील या ठिकाणी टाईम टेबल सध्या आलेलं आहे. तर त्याच्यात बघा 4/3/2024 पासून तर आपल्याला जे काही व्हेरिफिकेशन होणार आहे तर ते अंतिम या ठिकाणी 9/3/2024 पर्यंत सध्या या ठिकाणी देण्यात आलं आहे शेड्यूल. तर त्याच्यात बघा महत्त्वाचं इंग्रजी जे काही माध्यमचे उमेदवार असेल तर त्यांचं 4 तारखेला या ठिकाणी बघा 4 आणि 5 आणि 6 तारखेला तर या ठिकाणी इंग्रजी माध्यमाचे संबंधित जे काही 4 ते 6 तारखेदरम्यान सध्या व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर मराठी माध्यमांचं 7 आणि या ठिकाणी बघा 7 तारखेला मराठी माध्यमाचं होणार आहे आणि हिंदी माध्यमाचं 8 तारखेला होणार आहे आणि उर्दू माध्यमाचं 9 तारखेला या ठिकाणी व्हेरिफिकेशन होणार आहे. तर संबंधित जे काही तुमचं क्रमांक आलेला असेल निवड यादीतील तर ज्या क्रमांकावर तुमचं नाव असेल ज्या ठिकाणी तर त्या ठिकाणी बघा या ठिकाणी उपस्थितीचं जे काही कार्यालय आहे शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयीन सभागृह त्रिवेणी संगम मनपा शाळा महादेव जे काही पलाद मार्ग आहे पूर्व मुंबई. तर ह्या ठिकाणी तुम्हाला जे काही ज्यांचं बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सिलेक्शन झालं आहे तर त्यांनी संबंधित व्हेरिफिकेशनला उपस्थित या ठिकाणी राहायचं आहे. तरी देखील तुम्ही बृहन्मुंबईच्या जे काही ऑफिशियल असेल तर त्यांना या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून घ्या. त्यानंतर बघा पुढचं हे जिल्हा परिषद बुलढाण्यासंदर्भात तर जिल्हा परिषद बुलढाण्याचं पण या ठिकाणी पत्र इश्यू झालं आहे. तर त्याच्यात देखील व्हेरिफिकेशन संदर्भात बघा या ठिकाणी डेट देण्यात आली आहे 27 ते 1 तारखेपर्यंत या ठिकाणी व्हेरिफिकेशन सध्या होणार आहे. तर हे बुलढाणा जिल्हा परिषदचं होतं. तर ज्यांचं बुलढाण्यामध्ये सिलेक्शन झालं आहे तर संबंधित जिल्हा परिषदला कॉन्टॅक्ट करून घ्या. त्यानंतर बघा पुढचं जे वेळापत्रक आहे तर हे वेळापत्रक आहे जिल्हा परिषद नांदेड संदर्भात. तर या ठिकाणी बघा जिल्हा परिषद नांदेडचं वेळापत्रक 4-5 तारखेला या ठिकाणी सध्या व्हेरिफिकेशन होणार आहे. तर जिल्हा परिषद नांदेडमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं असेल संबंधित जिल्हा परिषदला कॉन्टॅक्ट तुम्ही करून घ्या. तर असे एकंदरीत जे काही महत्त्वाचे व्हेरिफिकेशन संदर्भात पत्र आलेले आहे तर हे संपूर्ण तुम्हाला जी काही याद्या आहे किंवा संपूर्ण जे फायले आहे तर त्या आपल्या द गुरुजी टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. सध्या त्या ठिकाणी पोस्ट केलेली आहे. टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे तर ती आपल्या व्हिडिओच्या ह्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा आणि ह्या संपूर्ण जे काही पत्र आहे याद्या आहे तर ह्या संपूर्ण याद्या तुम्हाला तिथे अवेलेबल होऊन जाईल आणि तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि सविस्तर या ठिकाणी तुम्ही बघा आणि तशा तयारीमध्ये सध्या डॉक्युमेंट घेऊन संबंधित डेटला उपस्थिती राहा. तर अशा पद्धतीने एक महत्त्वाचं या ठिकाणी इन्फॉर्मेशन होती. इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करू शकतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती शेअर करू शकतात. तसंच ही सर्व माहिती आपल्या टेलिग्रामवर आहे. तिथे जाऊन तुम्ही संबंधित जे काही पत्र आहे ते तुम्ही बघू शकता. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.